दिवा परिसरातील बेतोडे गावाजवळील खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह शोध मोहिमेदरम्यान मंगळवारी सकाळी सापडला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मॅरेथॉन टॉवरजवळ रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या खदानीत सोमवारी 8 जून सायंकाळी मोनू सोलंकी वय वर्ष 20 हा तरुण पोहण्यासाठी गेला होता. मात्र पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अचूक अंदाज न आल्याने तो खदानीतील पाण्यात बुडाला. रात्री सुमारे 8 वाजता या घटनेची माहिती प्रशासनाला मिळाली. घटनेची माहिती मिळताच दिवा पोलीस चौकीचे कर्मचारी, ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल, आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तसेच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू वाहन आणि फायर वाहनाच्या मदतीने सुमारे 1 तास शोधमोहीम राबविली. मात्र अंधार आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे रात्रीच्या वेळी शोधकार्य सुरू ठेवणे शक्य नसल्याने पोलिसांच्या परवानगीने शोध मोहीम तात्पुरती स्थगित करण्यात आली. मंगळवारी 9 जून सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. अग्निशमन दल आणि आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी संयुक्तपणे केलेल्या शोधमोहिमेदरम्यान मोनू सोलंकी याचा मृतदेह खदानीतील पाण्यात आढळून आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून डायघर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही डायघर पोलीस करीत असून मृत्यूचे नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे. दरम्यान पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खदानी, तलाव आणि धोकादायक जलसाठ्यांमध्ये पोहण्याचे प्रकार टाळावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.